मला त्या चौकात सोडता का हो? मी हा, तुमचीच गाडी आहे ना? हा, गाडी माझीच आहे पण मी सोडायचं. हा, सोडा ना. अहो मॅडम, तिथं का चौकात पुढं रिक्षा आहे, तिकडून जावा ना तुम्ही. रिक्षाच भेट नाही ना, म्हणून तुम्हाला म्हणते. माझं अर्जंटली काम आहे, तेवढं सोडा की मला. नाही नाही नाही, मी नाही सोडू शकत मॅडम. ही माझी प्रायव्हेट गाडी आहे, हो, स्वतःची गाडी आहे. मी हो. कसा सोडू शकतो? हो, माहिती आहे ना, तुमची प्रायव्हेट गाडी आहे, स्वतःची गाडी आहे, पण माझं अर्जंटली काम आहे. हो, मला तेवढं सोडा की. नाही नाही, मी सोडू शकत. मी थोडंच भाडं करतोय. अहो, मी त्याचे पैसे देते ना तुम्हाला. अहो पैसे काय, मी पैसेवाला आहे, बॅग भरलेली आहे आता पैशानी. पैशाचा काय संबंध आहे? अहो, माझं लय अर्जंटली काम आहे, तर सोडा ना तिथपर्यंत. नाही नाही, मी सोडू शकत नाही तुम्हाला. अहो, माझं खूप अर्जंटली काम आहे, इमर्जन्सी काम आहे. हो, तुम्ही चांगल्या घरातले दिसताय, सभ्य दिसताय, म्हणून तुम्हाला म्हणते मला सोडा तिथपर्यंत. त्याचे पैसे पण देते वाटलंच तर. अहो पैसे पैसे काय सारखं करताय तुम्ही? अहो, खरंच माझं अर्जंटली काम आहे, मला गाडी भेटना झाली म्हणून तुम्हाला म्हणते. नाही नाही, तसं नाही जमणार. करा ना. अहो मॅडम, मी काय भाडं करणारा रिक्षावाला वाटलो का तुम्हाला? मी भाडं मारत नाही. अहो हो, माहिती आहे मला, पण कसं आहे, मला हेल्प पाहिजे. हो प्लीज, तुम्ही हेल्प करा ना प्लीज. हेल्प काय करायचं आहे? पुढे जावा, रिक्षा आहे, ती रिक्षाने जावा तुम्ही. अहो, तिथूनच आली, ती भेटना झाले म्हणून मी तुम्हाला म्हणते. त्याचे पैसे देते वाटलंच तर. अहो पैसे पैसे काय करताय? आत बॅग माझी पैशानं भरलेली आहे. अहो हो ना, माहिती आहे, तरी पण सोडा ना मला. नाही ना, नाही जमणार. अहो, तुमचं कुणी यायला उशीर असेल तर तोपर्यंत मला सोडून या ना, त्याची तुम्हाला भाडं देते की. अहो काय सारखं पैसे म्हणता? बरोबर, जाऊ द्या. किती पैसे देणार सांगा मला तुम्ही. एक 200-300 रुपये किती होतील मग आंबेडकर चौकात सोडायला? आंबेडकर चौकात 10,000 रुपये होतील. एवढे 10,000? हा मग, मी थोडंच भाडे मारतोय, माझी स्वतःची गाडी आहे ना. अहो, एवढे पैसे? अहो, कुठे लांब आहे, जवळ तर आहे, आणि तुम्ही म्हणताय एवढे पैसे आहेत, आणि वरून अजून तुम्ही पैसे मागताय. बघा बाबा, तुम्हाला आवडत असेल तर अहो, पण लय होतील हो पैसे, एवढे पैसे. नाही ना, मग माझी स्वतःची गाडी, मी स्वतः तुम्हाला माझं काम ठेवून तुम्हाला यायचं म्हणल्यावर मला सहकार्य करण्यात ते तुम्ही द्यायला पाहिजे ना. अहो, लय पैसे म्हणताय. नाही तसं नाही, मग जमणार नाही. अहो, लय लांब नाही, जवळच आहे. अहो किती जवळ असू द्या, नाही काय असू अहो, माझं अर्जंटली काम आहे म्हणून तुम्हाला द्या. म्हणते. तुमचं अर्जंट काम आहे, मग मी काय म्हणलो, 10,000 रुपये द्या, आहे का मंजूर? अहो, लय होते तो. आता बघा, तुम्हाला बी गरज आहे, तुम्हाला बी माझ्याकडून मदत पाहिजे, मग मी तुम्हाला मदत करतोय, सहकार्य करतोय, तर मग तुम्हाला तेवढे पैसे द्यायला पाहिजेत ना. अहो, पण एवढे पैसे नाहीत ना माझ्याकडं, आणि तुम्ही जास्त म्हणताय ना, आणि मला अर्जंटली जायचं आहे म्हणून तुम्हाला म्हणते, आणि तुम्ही जास्त म्हणताय ना पैसे. एवढे पैसे नाही ना माझ्याकडं. उलट सहकार्याने तुम्ही जास्त सहकुशीने द्यायला पाहिजे. हो बरोबर आहे, पण एवढे नाही ना माझ्याकडं. मग बघा बाबा. हो चला ना, हो चला चला की. अहो मॅडम, मी तुमचं दुःख समजू शकतो, पण मी रिक्षावाला थोडाच आहे. अहो मी भाडं मारणारा माणूस नव. अहो, मला अर्जंटली जायचं आहे, हो म्हणून म्हणते, चला ना, सोडा ना. नाही ना. अहो, लय अर्जंटला आहे, चला ना. चला ना, हो सोडा ना. अहो मॅडम, तुम्हाला एवढीच गरज आहे तर तुम्ही 1 to 1 करत पाय पायी चालत जावा ना. अहो, लय लांब आहे ती, नाहीतर गेली असते 1 to 1 करत. मला खरंच लय गरज आहे. अहो, मग तुम्हाला पाय पाय चालायला बी नको, आणि तुम्हाला गरज पण आहे, आणि तुम्हाला मग मला 10,000 देऊ पण वाटत नाही. मग कसं शक्य आहे? कुठं तर तडजोड करा ना. अहो, तुम्ही लय म्हणताय हो. लय म्हणजे आता मग तुम्हाला गरज आहे म्हणल्यावर तुम्ही द्यायला पाहिजे. किती असेल, अर्जंट माणसाला काम मला असेल तर अर्जंट द्यावं लागतात पैसे ना. अहो, चला ना. मग आता ते तुम्हाला जास्त गरज आहे, मला नाही. चला ना, हो चला ना. अहो काय मॅडम, तुम्ही काय डोकं खाताय हो? अहो चला ना, मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, चला ना, हो चला ना. तुम्ही एवढं डोकं खाल्लंय माझं काय? असं आजपर्यंत मी आज कधीच कुठल्या भाडं केलं नाही हो. अहो, नाही ना केलं, मग आता करा भाडं. चला ना, मला तिथपर्यंत सोडा ना. अहो भाडं करायला तर तुम्ही पैसे पण देत नाही तेवढं. अहो, तुम्ही लय पैसे म्हणताय त्याचं. लय पैसे कुठं, 10,000 तर म्हणलं. बरं जाऊ द्या मॅडम, माझं आहे तुमचं. तुम्ही किती देणार मला सांगा? माझं बी तुझं बी तुमचं बी. मॅडम तुम्ही किती देणार मला सांगा? आता तुम्ही सांगा ना किती द्यायचं. आता मी सांगायला मी काय रोजचं भाडं मारणार माणूस वाटलो का तुम्हाला? अहो नाही ना, पण आज भाडं करा ना, चला ना, देते. बरं जाऊ द्या, तुम्ही फिक्स किती देणार मला सांगा? मी फिक्स देणार बघा 100-200 रुपये. अहो तुम्हाला काय कळतं का? पेट्रोल कितीच लागेल माहिती आहे का तिथं?
अहो ऑलरेडीच तुम्ही पहिलेच पेट्रोल टाकले ना त्याच्यात, त्यासाठी कुणाची तर वाट बघताय ना येत आहे म्हणून कोणी तर त्यांना घेऊन जाणारच आहे ना, मग मला पण घेऊन चला ना. काय बोलताय हो? अहो चला ना, अर्जंटली आहे. नाही नाही जमणार नाही. अहो मॅडम तिथं जायला कितीचं माहित आहे का? 1000चं पेट्रोल लागेल, 1000 रुपयाचं. अहो हो ना, लागू द्या ना मग, चला ना, सोडा ना. काय नाही ते तुम्ही 10,000 रुपये द्या. 10,000 राहू दे, गाडीच बघते दुसरी. मग गाडी तर बघून द्या. तुम्ही माझा विषय सोडून द्या. 10,000 रुपये देत असला तर जमल, नाही तर विषय सोडून द्या. अहो नाही ना एवढे. नाही मग जमणार नाही. बघा कुठे तुम्हाला जायचं. अहो गाडी शोधून मलाच कसं म्हणताय? तुम्ही बघा ना, पुढे जावा, रिक्षा बघा, तिथनं जावा तुम्ही. अहो तिथं नाही ना मिळत म्हणून तुम्हाला म्हणते, मला सोडून या ना तिथपर्यंत चौकात. काय सोडून या लावले? तुम्ही कुठल्या हो तुम्ही मॅडम? मी इथलीच आहे हो, पण खूप लांब असल्यामुळे मी तुम्हाला म्हणते चला मला तिथपर्यंत सोडा. काय सोडा लावले? चला ना हो, चला ना. तुम्ही आता एक काम करा, 10,000 टाका, लगेचच मी निघतो. अहो बर ठीक आहे, देते 10,000. चला मग. तुम्ही 10,000 रुपये देणार? आता काय करायचं, काय मिळणं झाली गाडी. चला आता तर चला. अहो मॅडम तुम्ही 10,000 देणार? देणार ना, काय करायचं. काय बोलताय तुम्ही? आता नाहीत माझ्याकडे, पण तुम्हाला सोडते. चला, मी तुम्हाला 10,000. मला गाडी मिळत नाही ना म्हणून म्हणते. अहो मॅडम तुम्ही शान व्हा. काय तुम्ही मला खरंच 10,000 देणार? हो देणार ना. अहो पण इकडे गाडी आहे ना. अहो तुम्ही एक काम करा, मी असंच मजाक मध्ये म्हणलो होतो तुम्हाला 10,000. तुम्ही एक काम करा, पुढं तुम्ही जावा किंवा मी असं करतो, तुम्हाला घेऊन जातो आणि रिक्षाच्या स्टँडवर तुम्हाला सोडतो. हो बरोबर आहे ना, पण मजाक करायला माझ्याकडे टाइम नाही ना, मला सोडा ना. मग तेच मी म्हणलो ना. मग चला ना. हा मग चला, बसा तिकडून या. बघा मित्रांनो, गरज किती वाईट असते. माणूस गरजेपोटी 10,000 रुपये सुद्धा द्यायला तयार होते. गरज लयच वाईट आहे. गरजेचा गैरफायदा नाही घ्यायला पाहिजे. सहज मी मजाकमध्ये म्हणलो, पण त्या मॅडम मला 10,000 रुपये द्यायला तयार होते. कुणाच्याही गरजेचा गैरफायदा नाही घ्यायला पाहिजे. जाऊ द्या, सोडतो मी.